जे हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल जे हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल. नमस्कार. प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण श्री भक्ती विजय या ग्रंथातील अध्याय 21चा सविस्तर सार ऐकणार आहोत. या आधीच्या अध्यायाचे हे सविस्तर साराचे व्हिडिओ चॅनलवर टाकलेले आहेत. तसेच आपल्या चॅनलवर विविध ग्रंथाचे ओव्यासहित पारायण तसेच मराठी अर्थाचे व्हिडिओ चॅनलवर टाकलेले आहेत. तरी नक्की चॅनलला व्हिजिट देऊन पाहून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अध्याय 21ची सुरुवात संत महिपती महाराज देवस्तुतीने करतात. ही स्तुती केवळ परंपरेसाठी नाही तर त्यामागे मोठा आध्यात्मिक अर्थ आहे. संत म्हणतात, देवाची स्तुती केल्याने भक्ताचे मन पवित्र होते, प्रसन्न होते, अहंकार कमी होतो आणि मन भक्तीच्या प्रवाहात प्रवेश करते. मनातील वाईट वृत्ती कमी होते. या अध्यायात संत महिपती महाराज आपल्याला सांगतात की भक्तीचा खरा आरंभ हा देवाच्या गुणगानाने होतो, नामस्मरणाने होतो. विठ्ठलाचे स्वरूप, पंढरीनाथांचे दिव्य रूप. या अध्यायात विठ्ठलाचे रूप अत्यंत भक्तिभावाने वर्णिले आहे. विठ्ठल म्हणजे पंढरीचा राजा, भक्ताचा आधार, करुणेचा सागर, दिनाचा तारणहार. महिपती महाराज सांगतात की विठ्ठलाच्या चरणाशी भक्ताचे मन एकदा जोडले की त्याला दुसरे कोणतेही आधारस्थान लागत नाही. विठ्ठलाचे रूप पाहताना भक्ताला असे वाटते की देव मूर्तीमध्ये नाही, देव त्या मूर्तीमधून भक्ताच्या हृदयात उतरतो. जो खरा भक्ती करतो त्याला देव सतत आपल्या बरोबर आहे असं वाटतं. देव सर्वव्यापी आहे, तो सर्वत्र आहे. अध्याय 21 मधील मुख्य विचार म्हणजे देव फक्त मंदिरात नाही. आपण मानलं तर तो सर्वत्र असतो, प्रत्येक जीवात, प्रत्येकाच्या घराघरात असतो. देव आकाशात आहे, वाऱ्यात आहे, पाण्यात आहे, प्रत्येक जीवात आहे, प्रत्येक श्वासात आहे. महिपती महाराज याचा अर्थ असा सांगतात की देवाला शोधण्यासाठी दूर जावं लागत नाही, देव जवळच असतो. माणसांमध्ये देव शोधा, प्रत्येक जीवात देव शोधा. तुम्ही जर मूर्तीपूजा करत असाल आणि माणसांशी चांगलं वागत नसाल, वाईट वृत्तीने वागत असाल तर त्याची कृपा तुम्हाला, भक्तीची कृपा मिळणार नाही. फक्त मन शुद्ध असायला हवे. देव सर्वत्र आहे पण अनुभव सर्वांना येत नाही, कारण अनुभवासाठी खरी श्रद्धा आणि भक्ती लागते. पुढे पाहूया. देव चैतन्य रूप आहे, जागृत चेतन आहे. या अध्यायात देवाला चैतन्य रूप म्हटलं आहे. चैतन्य रूप म्हणजे देव हा फक्त एक शक्ती नाही, तो चेतना आहे. आपण ज्या गोष्टींना जीवन म्हणतो त्या जीवनामागे देवच आहे. तो सर्व करता आहे. ज्यामुळे डोळे पाहतात, मन विचार करते आणि श्वास चालतो तो देवच आहे. देवच आपल्याला चांगले विचार करायला सद्बुद्धी देवो अशी प्रार्थना करावी. म्हणून संत सांगतात, देव म्हणजे जीवनाचा मूळ आधार. पुढे पाहूयात. भक्ताचे रक्षण करणारा देव तो कधी सोडत नाही. अध्याय 21 मध्ये वारंवार एक गोष्ट स्पष्ट होते, देव भक्ताला कधीच सोडत नाही. भक्त संकटात पडला तरी देव त्याच्या पाठीशी उभा असतो. त्यासाठी खरी श्रद्धा आणि खरी भक्ती आणि विश्वास हवा. भक्ताला वाटते माझे कोणी नाही, पण देव म्हणतो मी आहे. भक्ताने देवावर विश्वास ठेवला की त्याचे संकट हळूहळू कमी व्हायला लागते. ते संकट दूर करण्यासाठी भक्तामध्ये चांगली वृत्ती निर्माण होते, धैर्य निर्माण होतं. देव कधी संकट थांबवत नाही. तुमची साथ किती कोणीही सोडली तरी देव कधीच सोडत नाही, पण भक्ताला संकटातून बाहेर काढतोच. भक्तीचा खरा अर्थ पूजा नाही, विधी नाही, तर मनाची अवस्था आहे. खरा विश्वास, खरी श्रद्धा आहे. या अध्यायातून असा संदेश
मिळतो की भक्ती म्हणजे फक्त पूजा करणे नाही. भक्ती म्हणजे देवावर पूर्ण विश्वास ठेवणे होय. मनात दया ठेवणे होय. अहंकार न ठेवणे, राग कमी करणे आणि अत्यंत आणि प्रत्येक क्षण देवाला अर्पण करणे, नामस्मरण करणे. खरी भक्ती म्हणजे मी देवाचा आहे ही भावना स्वतःमध्ये निर्माण करणे. महाराज सांगतात, भक्ती बाहेर दिसत नाही, ती आत आपल्या मनात अनुभवली जाते. देवप्राप्तीस पुढे पाहूया. देवप्राप्तीसाठी मोठ्या साधना आवश्यक नाहीत. या अध्यायातून एक अतिशय दिलासा देणारा विचार मिळतो. देव मिळवण्यासाठी मोठे तप, योग, कठोर वृत्त, पूजाविधी आवश्यक नाही. देवाला फक्त आवडतं ते निर्मळ मन, शुद्ध भावना आणि नामस्मरण आणि खरी श्रद्धा हेच पुरेसे आहे. संत म्हणतात, देव गरिबाचा नाही, श्रीमंताचा नाही, देव फक्त भक्ताचा आहे. अहंकार हा भक्तीचा शत्रू. पुढे पाहूयात, अहंकार हा भक्तीचा शत्रू कसा आहे. अध्याय 21 मध्ये अप्रत्यक्षपणे अहंकाराचा विरोध दिसतो. अहंकार म्हणजे मी मोठा, मी श्रेष्ठ, मी ज्ञानी, मी पुण्यवान हा अहंकार देवापासून दूर नेतो आणि आपल्या जीवनाचाही खरा शत्रू म्हणजे अहंकार आहे. अहंकाराचा त्याग करावा. भक्तीचा मार्ग म्हणजे मी काहीच नाही, देव सर्व काही आहे. ज्याच्या मनात ही भावना येते त्याच्यावर देवाची कृपा नक्की होते. पुढे पाहूयात, देवाची कृपा म्हणजे काय. या अध्यायात देवकृपेचे वर्णन आहे. देवकृपा म्हणजे संकटात धैर्य मिळणे, मन शांत राहणे, नाम घेण्याची प्रेरणा मिळणे, वाईट सवयी सुटणे आणि चांगली बुद्धी निर्माण होणे, चांगली विचार करण्याची बुद्धी निर्माण होणे. देवकृपा म्हणजे केवळ धन संपत्ती मिळणे नाही. देवकृपा म्हणजे मनाची दिशा बदलणे, मनशांती, मनातून चांगले विचार येणे हे होय. पुढे पाहूयात, भक्ताला अंतःकरणात आनंद कसा मिळतो. अध्याय 21 मध्ये सांगितलं आहे की देवाच्या चरणी मन स्थिर झाले की भक्ताला एक वेगळाच आनंद मिळतो. त्याचे मन शांती होते. तो आनंद बाजारात कुठेही मिळणार नाही, वस्तूमध्ये मिळणार नाही, मान सन्मानात मिळणार नाही. तो आनंद मिळतो नामात, श्रद्धेत आणि देवाच्या स्मरणात. हा आनंद स्थिर असतो, सुखदुःखाने हलत नाही. पुढे पाहूया, देवाच्या स्मरणाने जीवनात शांती कशी येते. या अध्यायातील एक मुख्य भावना म्हणजे देवाचे स्मरण केले की मन शांत होते. मनात राग आला तरी नाम घेतले की राग कमी होतो. मनात चिंता आली तरी नाम घेतले की चिंता कमी होते. देवस्मरण म्हणजे मनाचा उपचार होय. संत सांगतात की हरिनाम हेच औषध आहे. नामस्मरण हेच आपल्या मनावर, आपल्या जीवनावर औषध आहे. त्यामुळे मनशांती मिळते, जीवन सुखकर होईला मदत होते. पुढे पाहूयात, महाराजांचा अंतर्गत हेतू काय. हा अध्याय कथाभाग कमी आणि बोध अधिक असलेला अध्याय आहे. पहा, यात महाराज आपल्याला सांगतात की भक्तिविजय ग्रंथ वाचताना किंवा ऐकताना फक्त कथा ऐकून थांबवू नका, तर ती आपल्या जीवनात त्याचे गुण जीवनात आणा, जीवनात अवलंबवा आणि तुमची भक्ती दृढ करा, जीवन सुखकर बनवा. भक्तीचा खरा उद्देश म्हणजे आपल्या स्वतःमधील बदल होय. या अध्यायातून बोध असा मिळतो की देवावर पूर्ण विश्वास ठेवा, देवावर श्रद्धा ठेवा. देव दूर नाही, तो आपल्या हृदयात, प्रत्येक जीवात, प्रत्येक माणसात आहे. आयुष्य एकदाच येतं, त्यामुळे गोडी गुलाबाने राहा आणि एकमेकांशी चांगले वागा. संत संग धरा, नामस्मरण करा आणि मन शुद्ध ठेवा. हे केले की देवाचा अनुभव निश्चित येतो आणि संकटाच्या वेळी नक्कीच आपल्यामध्ये धैर्य निर्माण होतं. या अध्यायातून शिकवण अशी आहे की देव सर्वव्यापी आहे.
देव भक्ताचे रक्षण नक्की करतो. भक्ती म्हणजे अंतःकरणाची अवस्था आहे. अहंकार सोडल्याशिवाय भक्ती पूर्ण होत नाही. त्यामुळे सर्वप्रथम अहंकार सोडून द्या. देवकृपा म्हणजे मनाचा बदल. नामस्मरणाने शांती मिळते. श्रद्धा ही भक्तीचा पाया आहे. देव मंदिरात नाही, तो हृदयात आहे. इथं आपला याचा सार पूर्ण झालेला आहे. नक्कीच भक्ती करा, नामस्मरण करा आणि देवाची कृपा मिळवा आणि जीवन सुखकर बनवा. रोज 108 वेळा नामस्मरण नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. धन्यवाद. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, जे जे ज्ञानेश्वर माऊली, पांडुरंग हरी विठ्ठल, पांडुरंग हरी.